आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 3210 यावर निरूपण पाहणार आहोत. जायाचे अंगुले लेता नाही मान, शोभाने दिजन हसविले. घुसळीता ताक कांडिता भूष, साध्य नाही क्लेश जाती वाया. तुका म्हणे नाही स्वतः भांडवल, भिकेचे ते फूल बीज नव्हे. घुसळीता ताक कांडिता भूस, साध्य नाही क्लेश जाती वाया. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत. तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, जायाचे अंगुले लेता नाही मान, शोभा निधी जन हसविले. कारण आज एकादशी आहे. एकादशी निमित्त मी या अभंगावर निरूपण मांडण्याचा माझ्या जीवनामध्ये प्रयत्न करणार आहे. महाराजांनी पहिल्या दुसऱ्या चरणामध्ये उदाहरणच दिलेले आहेत. महाराज म्हणतात, जायाचे अंगुले लेता नाही मान, शोभाने दिजन हसविले. जायाचे अंगुले, अंगुले म्हणजे अंगठी. अंगठी आता उदाहरणार्थ एखादा मनुष्य तो मुलगी बघायला निघालेला आहे, तर काय करतो, दुसऱ्याची अंगठी घालतो, दुसऱ्याचे बूट घालतो आणि तो त्याच्या जीवनामध्ये मुलगी बघायला जातो. किंवा बरेच लोक आपल्या जीवनामध्ये काय करतात, अंगठी लॉकेट दुसऱ्याचं घालतात आणि ते कार्यक्रमाला त्यांच्या जीवनामध्ये जात असतात. कशामुळं त्यांच्या जीवनामध्ये? कारण ते एक श्रीमंत असल्याचं दाखविण्यासाठी. महाराज म्हणतात, जायाचे अंगुले लेता नाही मान. बायाचं प्रमाण तर ह्याच्यामध्ये अधिक आहे. कारण लोकाचंच गंठण घालायचं, लोकाच्याच पाटल्या घालायच्या दुसऱ्या बाईच्या, आणि लग्नाला किंवा कोणत्या कार्यक्रमाला जायचं. आणि ते बरं कसं राहतं त्याच्यामध्ये, दुसऱ्याचं घातलेलं आणि स्वतःचं हे जगाला ओळखू येत असतं. महाराजांनी इथं स्पष्ट म्हणले, जायाचे अंगुले लेता नाही मान. कारण हे दुसऱ्याचं जे सोनं आपल्या अंगावर घालतो किंवा आपल्या जीवनामध्ये श्रीमंत असल्याचं जे आपण जीवनामध्ये दाखवितो, पुरुष असेल स्त्री असेल, त्याला मान मिळत नाही त्याच्या जीवनामध्ये. कारण त्याचा अहंकारच, पुन्हा मग बोटात अंगठी घातली तर ते सारखं बोटपोडी करतं, माझ्या बोटात अंगठी आहे हे समोरच्याच्या, कारण डोळ्यानं पाहिलं असतं त्याच्या जीवनामध्ये दिसतं. म्हणून म्हटलं की बायाचं प्रमाण ह्याच्यामध्ये एवढं अधिक आहे. माझ्या जीवनामध्ये सत्यकथा आहे. कारण एक बाईनं तिच्या जीवनामध्ये गंटल घातलेली आहे लग्नामध्ये, आणि ते गंटल साडीच्या वरून आहे. आता जिचं स्वतःचं गंटल असतं ती साडीच्या मधून, त्या झंपराच्या मधून ठेवते. कारण तिला माहीत असतं की हिची चोरी होऊ शकते. पण हिला काय, हिच्या जीवनामध्ये ते कष्टानं कमिवलेलं नाही. म्हणून महाराज म्हणतात की जायाचे अंगुले लेता नाही मान. मान तर तुमच्या जीवनामध्ये मिळतच नाही. शोभा नेदी जन हसविले. लोकसुद्धा हसतात, कारण ते वरून दाखविल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये साडीच्या वरून दाखविल्यावर लोकांनाही हसू येतं की हिचं नाही, हिनं कुणाचं तरी मागून आणलेलं आहे. मीही सांगितलं की तुम्ही काय करा, का हे लग्नामध्ये सगळेच दोन्हीकडले पाहुणे आलेले असतात. दोन्हीकडल्या पाहुण्यामध्ये बरेच लोक, आता सगळे पाहुणे, दोघाचे पाहुणे, मित्र मंडळ सगळे तिथं आलेले असतात. म्हणून तिथं काही चोर माणसंही आलेले असतात त्यांच्यात. हे आपल्या जीवनामध्ये लक्षात येत नाही. मी सावध केलं की तुम्ही ते गंटल साडीच्या मधून घाला, पण ते त्या भानच नाही त्या कार्यक्रमामध्ये, आणि ती गंटल घालून फिरायलेली आहे. आणि ते अक्षरशः ते गंटल चोरानं नेलं. हिला पत्तासुद्धा हिच्या जीवनामध्ये लागलेला नाही. एक अर्धा पाऊण तासानंतर पाहते हिच्या गळ्यात गंटल नाही. रडून गोंधळ घातलेला आहे. आता उपयोग आहे का? आता लोकांचं घातल्याला एकतर परत करावं लागेल, ते परत देण्याची ऐपतही आपल्याकडं नाही, आणि दुःख किती आपल्या जीवनामध्ये झालं. म्हणून हे महाराज सांगतात की ही शोभा देत नाही तुमच्या जीवनामध्ये. लोकाचं जे म्हणजे अंगठी असेल, लॉकेट असेल, किंवा पाटल्या असतील, गंटल असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, यांनी त्यांच्या जीवनामध्ये घातल्यानंतर त्या मनुष्याला या जगामध्ये मान मिळत नाही.
लोक त्याला हसतच असतात असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, घुसळीता ताक कांडिता भूस, साध्य नाही क्लेश जाती वया. कारण इथंही महाराजांनी उदाहरणच दिलेलं आहे. एकदा तुमच्या जीवनामध्ये, कारण त्या दह्यामधून लोणी काढून घेतल्यानंतर ते ताक कितीही त्याचं घुसळण केलं, त्यामधून परत तुमच्या जीवनामध्ये लोणी निघणार आहे का? कारण तुमचा वेळही वाया जाईल आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये श्रमही होतील तुमच्या जीवनामध्ये फुकट. कारण भूस निघेल त्याच्यामधून. भूस म्हणजे काही कामाचं नसणारं ते घुसळण केल्यानंतर तुमच्या जीवनामधून निघेल. ह्याच्यामधून महाराजाला सांगायचं आहे, संसारात, परमार्थात, व्यवहारात, सर्व ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आपण घुसळण म्हणजे विनाकारण चर्चा. आता आमच्याच संप्रदायाबद्दल बोलतो. आम्ही भजनकरी आहोत. भजन झाल्यानंतर त्या भजनावर 1 तास चर्चा असते. त्या फलाना असा राग गायला, ते स्वरातच गायला नाही, आपसुरच गायला, त्याचा गुरुच कसला होता की. कारण ही चर्चा भजन झाल्यानंतर 1 तास होते. कीर्तन झाल्यावर 1 तास त्या कीर्तनावर चर्चा होते. महाराजानं ही चुकीचं बोललं. या अभंगाचा अर्थ, पहिल्या चरणाचा अर्थ त्याला कळाला नाही. असं नाही, असं बोलायला पाहिजे होतं. ही जी संसारात असेल, परमार्थात असेल, व्यवहारात असेल, ही जी घुसळण करणारे लोक आहेत, यांची संख्या या जगामध्ये भरपूर आहे. हे घुसळण किती करतात त्यांच्या जीवनामध्ये? दररोज त्यांच्या 24 तासामध्ये कमीत कमी 5-6 तास डेलीचे त्यांच्या जीवनामध्ये ह्या घुसळण करण्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये घालतात. आता त्या घुसळण करण्यामधून त्यांच्या जीवनामध्ये ते दररोज 6 तासाचं श्रम विनाकारण त्यांच्या जीवनामध्ये वाया जातं. त्याच्यामधून फळ काही मिळत नाही. पण आपल्या जीवनात, कारण आपल्याला जो हा मनुष्य देह मिळालेला आहे, अनमोल आहे. आपल्या जीवनामध्ये एक एक क्षणाचं महत्त्व आहे. गेलेला क्षण आपल्या जीवनामध्ये वाया जात नाही. म्हणून महाराजांनी, कारण आपली नाडीच पकडलेली आहे, नाडीच पकडून या अभंगामधून महाराज बोलतात, आपल्या जीवनात काय असलं पाहिजे? सामंजस्य असलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये सहकार्याची भावना असावी. ते एक माणुसकीचं रूप आहे. कारण आपण प्राण्यापेक्षा या जगामध्ये श्रेष्ठ आहोत. पण आपण कधीकधी पुढे जाण्याच्या स्पर्धेत धोका, कपट, देखाव्याचा आसरा घेतो. आपल्या जीवनामध्ये आनंदासाठी हे आपल्या जीवनामध्ये करत असतो. पण शेवटी आपल्या पदरामध्ये काय होतं, तर शेवटी आनंद मिळत नाही. आपल्या पदरामध्ये तर दुःखच मिळतं. कारण का? आपल्या जीवनामध्ये तो सत्याचा रस्ता नाही. आपल्या जीवनामध्ये आपण चुकीचा रस्ता निवडलेला आहे. आणि ह्या चुकीच्या रस्त्यानं आपल्या जीवनामध्ये चालत असताना मग आपल्या जीवनामध्ये श्रमच वाया जाणार आहेत. हे संताला, महाराजाला आपली नाडी कळालेली आहे. 350 वर्षापूर्वी महाराजांनी हे अभंग केलेले आहेत. उगं केलेलं नाही. कारण त्या काळातही लोक असेच होते. आजही लोक असेच आहेत. ह्याच्या पुढेही लोक असेच राहतील. ह्याच्यामध्ये काही सुधारणा होणार नाही. कारण आपल्या जीवनाचा, आयुष्याचं मोल आपल्या जीवनामध्ये कळणार नाही तोपर्यंत हे फलकट बोलणं हे आपल्या जीवनामध्ये चालूच राहणार आहे. असं महाराजांनी आपली नाडी पकडून हे बोललेलं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये आपल्या वाट्याला जे आलेलं कर्म आहे ते कर्म प्रामाणिकपणे करावं. हाच तुमच्या जीवनामध्ये खरा परमार्थ आहे. मग आपल्या जीवनामध्ये ते वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पूर्ण केल्यानंतर मग तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे छंद आहेत, आता उदाहरणार्थ कुणाला सामाजिक कार्य करण्याचा असेल, कुणाला धार्मिक कार्य करण्याचं असेल, कुणाला गायन असेल, चित्रकला असेल, खेळ असतील, अनेक प्रकारच्या तुमच्या जी आवडी आहेत, तुमच्या त्या आवडीप्रमाणे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तो वेळ तुमच्या जीवनामध्ये घालवावा. त्यामुळे काय होईल तुमच्या जीवनामध्ये, कारण महाराजाला ते मर्म सांगायचं आहे. त्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये मानसिक शांती, कारण आंतरिक शांती आपल्या जीवनामध्ये जी पाहिजे आहे. आपलं या जगामध्ये प्रत्येक मनुष्याला शांती पाहिजे, सुख पाहिजे, समाधान पाहिजे, वैभव, धन सर्व त्याच्या जीवनामध्ये त्याला पाहिजे आहे. पण तो मार्ग चुकीचा आहे हे त्याच्या जीवनामध्ये त्याला कळायलाच तयार नाही, लक्षात यायलाच तयार नाही. साधू संतांनी त्यांच्या जीवनामध्ये
सांगून गेले म्हणालो की 350 वर्षे महाराजांनी सांगून गेलेले आहेत, तर फरक काही पडलेला नाही आपल्या जीवनामध्ये. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, महाराज सांगतात की आपल्या जीवनामध्ये नेहमी आपण जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये आपला दर्जा काय, त्याच्यापेक्षा आपण खालचे जी माणसं आहेत त्यांना डोळ्यासमोर धरून आपलं जीवन जगावं. कारण कारण आपण ज्या स्थितीला उदाहरणार्थ आता माझ्याकडे एक मी साधारण नोकरदार आहे, तर मी एक मजूर काम करणारा माणूस आहे. ते कसं जीवन जगतात, तर तसं डोळ्यासमोर ध्येय असं ठेवून आपलं जीवन जगावं. त्यामुळे काय होईल म्हणतात महाराज, आपल्या जीवनामध्ये जे द्वेष आहे ते द्वेष कमी होईल. आणि दुसरी गोष्ट, आपल्या जीवनामध्ये संसार, परमार्थ, व्यवहार, कुठलंही राजकारण, कोणत्याही ठिकाणी आपल्या जीवनामध्ये हा प्रामाणिकपणा अत्यंत महत्त्वाचा आहे. विनम्रता अत्यंत महत्त्वाची आहे. हे 2 गोष्टी, प्रामाणिकपणा, विनम्रता, आणि आपण ज्या स्थितीला आहो, आपण म्हणजे माझ्याकडं आज जे ज्ञान आहे, मी माझ्या स्वकष्टानं जे कमविलेलं आहे, ते आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रत्येकाला कळतं. आपल्या जीवनामध्ये मी अध्यात्मामध्ये कोणत्या स्टेपला आहे, तुम्ही संसारामध्ये कोणत्या स्टेपला आहात, हे प्रत्येकाला कळतं. त्याचा स्वीकार करावा. त्याच्यापेक्षा मी जास्त आहे, दुसऱ्याची अंगठी घालून मी एक श्रीमंत आहे असं दाखविण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याच्यामध्ये तुमचा अहंकार तुमच्या जीवनामध्ये वाढतो आणि तुमच्या जीवनामध्ये विनम्रता येत नाही. कारण तुमच्या जीवनामध्ये विनम्रता कशी येईल, कारण हे तुम्हाला मान्यच तुमच्या जीवनामध्ये करायला तयार नाही. तुमची जी आहे ती परिस्थिती, आमच्या अध्यात्मामधले तर लोक भयानक ह्याच्याबद्दल विचित्र आहे, न बोललेलं बरं याच्याबद्दल. तर आपल्या जीवनामध्ये, कारण हळूहळू हे जर आपल्या जीवनामध्ये प्रामाणिकपणा, कारण विनम्रता, हे जर आपल्या जीवनामध्ये हे गुण असलं, तर आपला अहंकार आहे, आपला लोभ आहे, मोह आहे, अहंकार आहे, म्हणजे हे षड्विकार आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुधरू देत नाहीत. त्याच्यामधून आपल्याला जे आपल्या आत जायचं आहे, आपल्याला तो आपल्या देहरूपी मंदिरामध्ये आत जाण्याचा, प्रवेश करण्यासाठी हे सर्व आडफाटे आहेत. तुमचा अहंकार, तुमचा क्रोध, तुमचा लोभ, तुमचा मोह, हे तुम्हाला तुमच्या आत, तुमच्या जीवनामध्ये या देहरूपी मंदिरामध्ये प्रवेश करू देत नाहीत. म्हणून तुमच्या जीवनामध्ये त्या आत्मारामापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. म्हणून तुम्हाला आंतरिक सुख पाहिजे, आंतरिक समाधान पाहिजे, आंतरिक शांती पाहिजे. हे प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये मिळत नाही. पण आजकाल या जगामध्ये अंधविश्वास, अंधभक्ती, आमच्यासारखे सांगणारे भरपूर अंध सांगणारे आहेत. मग आता कुणावर विश्वास ठेवावा हाही तुमच्या जीवनामध्ये प्रश्न आहे. अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येकजण उपदेश करायलेला आहे. मग आता आपल्या जीवनामध्ये कोणाचा उपदेश खरा, कुणाचा खोटा, हे कसं बळकावं, ही बी गहन प्रश्न आहे. जसं ह्याच्यावर उदाहरण देतो. कारण तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला परीस पाहिजे. तुम्हाला परीस आहेत या जगामध्ये. कुठं आहे? त्या वाळवंटामध्ये परीस आहे. आता त्या वाळवंटामध्ये परीस आहे, पण परीस हुडकायचा कसा? परीस तर वाळवंटात आहे, पण हुडकायचं का? जसं अत्यंत कठीण असणार आहे, तसं या जगामध्ये उपदेश प्रत्येकजण करायलेले आहेत. पण ज्याला परीसाची पार करता आली, ज्याला परीस हुडकीता आला, तसं तुमच्या जीवनामध्ये हे प्रत्येकजण या जगामध्ये उपदेश करायलेले आहेत. म्हणून माझी कळकळीची एकच विनंती आहे, तुम्ही कुणाचंही ऐकू नका. कारण तुमच्या जीवनामध्ये संताचा आहे का, संताच्या शब्दावर विश्वास ठेवा. माझ्या शब्दावर विश्वास ठेवू नका. महाराज काय म्हणतात नेमकं, महाराजाचं सांगणं काय, महाराजाची तळमळ काय, ते तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एखादा हे अभंग तुमच्या जीवनामध्ये पाठ करून तो आत उतरल्यानंतर नक्की माझं मत 100% माझं मन सांगतं, माझं मत सांगतं, तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. पण कुणाच्याही मागं तुमच्या जीवनामध्ये जाऊन, कुणाचंही तुमच्या जीवनामध्ये ऐकून, कारण ह्या यूट्यूबला तर एवढा मोठा बाजार झालेला आहे की त्याच्याबद्दल मीही तिथं ह्याच्यामध्येच आहे. म्हणून म्हटलं की तिथं समुद्रामध्ये मोती आहेत, पण ते मोती काढणं तसं अवघड आहे. म्हणून महाराज शेवटच्या चरणामध्ये तर स्पष्ट सांगतात,
तुका म्हणे नाही स्वतः भांडवल, भिकेचे ते फूल बीज नव्हे. आता स्वतःचं भांडवलच नाही, एखाद्यानं धंदा टाकला. आता स्वतःचं भांडवल नाही, व्याजाचे पैसे घेऊन जर त्याच्या जीवनामध्ये त्यानं धंदा टाकला असेल तर काय होईल? भिकेचे ते फूल बीज नव्हे. कारण तुमच्या जीवनामध्ये आमच्यासारखे जे बोलतात संताचं भांडवल आहे, आमचं स्वतःचं भांडवल काय आहे? आमचं स्वतःचं भांडवल 0 आहे. म्हणून या जगामध्ये म्हणून म्हटलं की स्वतःचं भांडवल तुमच्या जीवनामध्ये निर्माण करण्यासाठी महाराजांनी इथं सांगितलं आहे बीज. कारण तुमच्या जीवनामध्ये अंतःकरणामध्ये जे बीज आहे, कारण तुमच्या भगवंत प्राप्तीचं बीज आहे, प्रेमाचं बीज आहे तुमच्या जीवनामध्ये, शुद्ध प्रेमाचं बीज आहे. त्या बीजाला तुमच्या जीवनामध्ये पाणी घालावं लागेल. त्या बीजाला त्याचं, कारण तुम्हाला त्या बीजाला वाढवायचं आहे तुमच्या जीवनामध्ये. ते अत्यंत नाजूक असणारं प्रेमाचं बीज आहे, ते तुमच्या जीवनामध्ये खोलवावं लागेल. हे लोकाच्या जीवावर कोणा उसनं भांडवल घेऊन, बँकेचं भांडवल घेऊन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये भिकेचे ते फूल बीज नव्हे. कारण बीज तुमच्या अंतःकरणामध्ये अध्यात्माचं बीज काय आहे? आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वस्वरूपाची ओळख. अध्यात्म म्हणजे अवघड काही नाही, पण आपल्या स्वस्वरूपाची ओळख करण्यासाठी ही लोकाची अंगठी घालून ही काय तुमच्या जीवनामध्ये स्वस्वरूपाची ओळख होणार आहे का? किंवा आमच्यासारखे महाराज काय भागवताचार्य, विनोदाचार्य, कारण पुन्हा रामायणाचार्य, महंत काय काय पदव्या लावलेले आहेत, आणि ते तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मान्य करता आणि त्यांचं तुमच्या जीवनामध्ये ऐकता. हे नुसत्या पदव्यानं तुमच्या जीवनामध्ये होणार नाही. जी बीज आहे ना, भगवंत प्राप्तीचं बीज काय आहे? तर प्रेम आहे आपल्या जीवनामध्ये. ते प्रेमाचं बीज आपल्या जीवनामध्ये, कारण आहे प्रत्येक मनुष्याच्या म्हणजे प्रत्येकाला ते बीज आपल्या आत आहे, प्रेमाचं बीज. त्याला फुलविण्यासाठी हे विकार आपल्या जीवनामध्ये काढून टाकावे लागतात. हे विकार सहज आपल्या जीवनामध्ये निघत नाही, त्याला पराकाष्ठा तुमच्या जीवनामध्ये करावी लागते. जसं रक्त सांडावं लागतं त्यावेळेसच आपल्या जीवनामध्ये, कारण युद्ध जिंकलं जातं, एवढं सोपं नाही. म्हणून जिंकावा संसार येणे व्हावे तरी शूर, येर काय ती बापुडी, कीर अहंकाराची गोडी. किती महाराजांनी सुंदर त्यांच्या जीवनामध्ये सांगितलेलं आहे. आज या एकादशी निमित्त या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेले निरूपण सद्गुरू चिन्मयानंद स्वामी, जगद्गुरु तुकोबाराय, पांडुरंग परमात्मा, तुम्ही सर्व प्रिय आत्मा, तुमच्या चरणी हे शब्दरूपे भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम, बोला पुंडलिक हृदय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.